नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण थंडगार फ्रूट कस्टर्डची रेसिपी बनवूया, तेही वनिला फ्लेवरमध्ये। तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी ठेवूया। हे दूध मी फुल क्रीम वाला घेतलेलं आहे। दुधाला उकळी येऊन 4 ते 5 मिनिटं झाली ती। आता आपण यातलं थोडंसं दूध काढूया। इथे मी एका वाटीमध्ये दूध काढले, त्यामध्ये वनिला कस्टर्ड पावडर मिक्स करायचे। आता आपण साखर टाकूया। इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय। आता आपण मिक्स करूया। साखर विरघळेपर्यंत मिक्स करत राहायचं। वाटीमध्ये दूध घेतलंय ते थंड झालेलं आहे, त्यामध्ये वनिला कस्टर्ड पावडर टाकूया। इथे मी 1.5 चम्मच टाकलेली आहे। आता आपण मिक्स करूया। दूध गरम असताना वनिला कस्टर्ड पावडर टाकायची नाही, नाहीतर व्यवस्थित मिक्स होत नाही। आता आपण कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे ती टाकूया आणि चमच्याने मिक्स करूया। 2 मिनिटं मिक्स करत राहायचं। मिक्स करत राहिल्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाहीत। इथे मी कमी गॅस ठेवून 2च मिनिटं मिक्स करून घेतलेला आहे आणि दुधाला दाटसरपणा पण आलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता हे मिश्रण एका पातेल्यामध्ये काढूया आणि हे पातेलं पंख्याच्या हवेखाली ठेवायचं। हे मिश्रण थंड झाल्यावरती फ्रीज मध्ये 1 तासभर ठेवायचं। इथे मी फ्रीज मधून पातेलं काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये फ्रुट्स टाकूया। इथे मी काळे द्राक्ष धुवून कट करून घेतलेले आहे। अर्धा सफरचंद बारीक कट करून घेतलेला आहे। हिरवी द्राक्ष, लाल द्राक्ष धुवून कट केलेले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये फ्रुट्स टाकू शकताय। इथे मी एक केळ कट करून घेतलेला आहे, ते टाकून मिक्स करूया आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स झाल्यावरती 1 तासभर फ्रीज मध्ये ठेवायचं। त्यानंतरच खायचं, म्हणजे जी टेस्ट आहे ती मस्त लागते। तर तुम्ही देखील थंडगार फ्रूट कस्टर्ड नक्की बनवा। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।